नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. शिवसेना मनसेची कमाल. दोघांच्या युतीने अखेर 22-0ने महाविजय. शिंदे भाजपला मोठा धक्का. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपचा झाला आहे दारुण पराभव. ठाकरेंच्या शिलेदारांचा कशाप्रकारे प्रचंड असा महाविजय झालेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. 22 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या पॅनलनं मोठा विजय मिळवला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे 11 शिलेदार आणि राज ठाकरे यांचे 11 शिलेदार विजयी झाले आहेत. तर भाजप आणि शिंदे गटाला भोपळाच मिळाला आहे. यामध्ये महत्त्वाची माहिती समोर अशी येते की कामगार क्षेत्रात ज्या भाजपची गेल्या 15 वर्षे सत्ता अबाधित होती, ती सत्ता दोन्ही ठाकरे बंधूंच्या शिलेदारांनी उखडून टाकली आहे. कामगार क्षेत्रातील हा निकाल केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असं राजकीय जाणकारांनी सांगितलं आहे. कामगार संघटनांच्या या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संबंधित पॅनलने 22 पैकी 22 जागांवर विजय मिळवल्याने शिंदे गट आणि भाजपमधील स्थानिक नेत्यांचा पराभवाचं चिंतन करण्याची गरज असल्याचं राजकीय विश्लेषण सांगत होते. गेल्या काही वर्षात राज्यात शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. अशा परिस्थितीत कामगार संघटनांमध्ये कोणाचा प्रभाव असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र भारतीय कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माणची कामगार सेना त्यांची संघटना आहे, त्या दोन्ही मिळून पॅनलने 22 पैकी 22 जागांवरती विजय मिळवलाय. यामध्ये शिवसेना ठाकरे समर्थक आणि मनसे समर्थक पॅनलने सगळ्या जागा जिंकल्याने तेथील स्थानिक शिंदे गटाच्या नेत्यांनी तेथून पळच काढला. कामगार संघटनांच्या या महत्त्वाच्या निवडणुकीत सहसा चुरशीची लढत पाहायला मिळते. मात्र यावेळी निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. अनेक ठिकाणी विरोधी पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे अशा परिस्थितीत हा महत्त्वाचा निकाल ठाकरेंसाठी दिलासादायक म्हणता येईल. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कामगार क्षेत्राचे असो किंवा इतर निवडणुकीत ठाकरेंचे कडू कट्टर शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक नक्कीच विजयी होतील, यात तर काही तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीची ही काही महत्त्वाची कमाल आहे. असेच पुढे घोडदौड चालू राहील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगून महाराष्ट्राच्या शुद्ध राजकारण घडवण्यासाठी हातभार लावा.